पवार काका पुतण्याची आघाडी, नगर परिषदेत राष्ट्रवादीची एकी, सत्तेसाठी विचारांशी बेकी। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका पुतणे नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र येणार असल्याचं चित्र आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीचं तुझ्या गळा माझ्या गळा हे सुरू झालंय। त्याची सुरुवात कोल्हापुरातून झाली आहे। कोल्हापूरची चंदगड नगर परिषद, पिंपरी चिंचवड पालिका तसंच जेजुरी नगर परिषद या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत। हा फॉर्म्युला सगळीकडे नाही। ज्या ठिकाणी आपापली स्वबळावर लढणार आहे, आता चंदगडमध्ये जर भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असेल तर मग दुसरी आघाडी करू शकतात। परंतु एक आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं चिन्ह आम्ही घेऊ देणार नाही। आम्ही स्वतंत्र आघाडी तिथं करतील असं समन्वय समितीत सुद्धा ठरलेलं आहे। आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे भाजप सोडून बाकीच्या ठिकाणी कुठेही आपण स्थानिक पातळीवर निर्णय घेत असाल तर तो घेण्याचा अधिकार आम्ही त्या असलेल्या जिल्ह्यातील प्रमुखांना त्या मतदारसंघातल्या प्रमुखांना दिलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याच्या मागे सत्तेचं गणित आहे। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं धोरण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं घेतलंय। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी स्थानिक पातळीवर चाचपणी केली जाते। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। आज आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादा जर एकत्र येत असतील तर यापेक्षा चांगली बाब नाही। आणि मी आधी पण याच्या आधी सांगितलं होतं की बाबा एकत्र येणं चांगली बाब आहे आणि सर्वांनी ताकद लावून पुन्हा एकदा या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने हे शहरात विकासाकडे नेत असताना आमचा प्रयत्न असणार आहे। आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी महापौर व्हावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावा हे आमची सर्वांची मनापासून धारणा आहे। त्यामुळे आम्ही या गोष्टीचं स्वागतच करतो। अजितदादांच्या पक्षाला आमच्या सोबत घ्यायचा हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठांचा असेल, माननीय साहेब असतील, ताई असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, हा जो निर्णय आम्हाला देतील, जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन आमच्याकडून केलं जाईल। पण जागा वाटपामध्ये कुठलाही इथं वाद होणार नाही याची आम्हाला शाश्वती आहे। तसं एकंदरीत दिसत नाही आणि जरी असेल तरी भारतीय जनता पार्टीवर कसलाही परिणाम होणार नाही। कारण आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 128च्या 128 जागाची पूर्ण तयारी आहे। आमचे बूथ प्रमुखापर्यंत पेश प्रमुखापर्यंतची पूर्ण तयारी झाली। उमेदवारही आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे आणि जर असं काही कुणी एकत्र येत असेल तर निश्चितच त्याला भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्ते हे सक्षम आहे। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालिका निवडणुकीत काही ठिकाणी मित्र पक्षांशी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले। त्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा समावेश होता। या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही। जेजुरी नगर परिषदेमध्ये दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे। इकडे पुण्यात मात्र वेगळं चित्र आहे। नगरपालिकांमध्ये वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या भिन्न विचाराचे पक्ष एकत्रित येतात। तो त्या भागापुरता विषय मर्यादित असेल, कारण की काही ठिकाणी त्या नगरपालिकेचं अस्तित्व हे का ग्रामपंचायतीपुरतं मर्यादित आहे। पुणे शहराच्या संदर्भात असा निर्णय होणार नाही। पुणे शहरामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये आम्ही मागच्या काळामध्ये संघर्ष केलेला आहे। त्याच्यामुळे या शहरामध्ये येणारी महापालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू। महाविकास आघाडीच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा पक्षश्रेष्ठींचा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीनंतर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांशी टोकाची टीका करणं टाळलं। पक्षाचे वरिष्ठ नेतेही विविध व्यासपीठांवर एकत्र आल्याचं दिसून आलं। अशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्याच्या विविध ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही। आणि त्याची सुरुवात चंदगड पॅटर्ननं झाली आहे। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।